श्रीपादराजम शरणम प्रपद्ये सिद्ध योगी दर्शन। श्री शंकर भट्ट मरुत्वमलय येथील रोमहर्षक अनुभवांचे चिंतन करीत व श्रीपादांचे नामस्मरण करीत प्रवास करीत जात होते। वाटेत अनेक पुण्यक्षेत्रांचे दर्शनही करीत जात होते। जाताना वाटेत पांड्य देशातील कदंब वन लागले। त्या वनात पोहोचेपर्यंत त्यांचे शरीर हलके होत असल्याचे त्यांना जाणवले। पुढे त्यांना एक शिवलिंग लागले। त्याचे दर्शन घेताच त्यांचे पाय जड होऊ लागले। तेथे थोडा वेळ थांबून ते पुढे निघाले। जवळच एक आश्रम लागला। तेथे सिद्धेंद्र नावाचे योगी राहत होते। त्यांचे पदस्पर्श वंदन होताच श्री शंकर भटांचे शरीर जड होऊ लागले। त्या योग्यांनी त्यांच्या मस्तकावरून हात फिरवला आणि ते म्हणाले, श्रीपाद श्रीवल्लभ दर्शन प्राप्तिरस्तु। असे म्हणून योगी पुढे म्हणाले, बेटा, ह्या शिवलिंगाचा फार महिमा आहे। पूर्वी तेथे देवेंद्राच्या हातून मंदिर निर्माण झालेले आहे। देवेंद्रांनी अनेक राक्षसांना मारून विजय प्राप्त केला होता। त्यातला एक राक्षस महादेवाची तपश्चर्या करणारा व ध्यानस्थ असा होता। त्या राक्षसाला इंद्राने ठार मारले, म्हणून त्या हत्येचे मोठे पाप इंद्राला लागले। ते पाप नाश करण्यासाठी इंद्र विचार करीत असताना तेथे त्याला त्याचे पाप शमन होत असल्याचे जाणवले। पुढे त्याला हे महालिंग आढळले। अत्यंत भक्तिभावाने त्याने त्या शिवलिंगाची पूजा केली व तेथे हे देऊळ बांधले। विशेष पुण्यवंतांनाच या शिवलिंगाचे दर्शन घडते। शंकर भटांनी त्या योगींद्रांना परत पादस्पर्श करून वंदन केले आणि परत तो शिवलिंगाच्या दर्शनाला त्या मंदिरात गेला, परंतु ते त्यांना पहिल्यापेक्षा वेगळ्या रूपात दिसले। तिथे त्यांनी विचारणा केली असता ते श्री मीनाक्षी सुंदरेश्वर मंदिर असल्याचे त्यांना कळले। जवळच पुढे तेथे एक सिद्ध योगींद्र त्यांचा आश्रम आहे असे त्यांना कळले। शंकर भट्ट श्रीपाद श्रीवल्लभांचे नामस्मरण करीत पुढे त्या आश्रमाकडे चालू लागला। सूर्यास्त झाला, काळोख पडू लागला। त्या काळोखात त्याला मागून उजेडाची तिरीप येत असल्याचे जाणवले। त्याने वळून पाहिले तेव्हा 3 फणी असलेला नाग त्याला दिसला। त्याच्या फण्यातील मणी फार चमकत होते। शंकर भट घाबरून गेला, कारण तो नाग त्यांचे पाठोपाठ येत होता। शंकर भटांनी जोरात नामस्मरण सुरू केले आणि नकळत तो एका सिद्ध योगींद्राच्या आश्रमात गेला। आश्रमात त्या योगी महात्म्याने त्यांना प्रसाद दिला व त्यांचे मस्तकावर आपला हस्त ठेवला। सिद्ध योगींद्र म्हणाले, शंकर भटा, तू आधी व नंतर दर्शन घेतलेले शिवलिंग एकच आहे। अशा 2 प्रकारचे अनुभव प्रसाद रूपे तुला देण्याची आज्ञा श्रीपादांची होती। काळ मागे सारून ते देवेंद्र निर्मित सुंदरेश्वर शिवलिंग प्रथम तुला दाखविले। हा भास हीच माया आहे। श्री दत्तप्रभूंच्या संकल्पाने भविष्य वर्तमान काळात, वर्तमान भूतकाळात व भूतकाळ वर्तमानात बदलू शकतो। श्री दत्तप्रभूंचे चैतन्य हे नित्य वर्तमान आहे। एखादी गोष्ट घडणे न घडणे, विचित्र घडणे हा दत्तप्रभूंचाच संकल्प असतो। त्यांच्याच संकल्पाने सृष्टीची निर्मिती, स्थिती व लय होतो। तेच सध्या श्रीपाद श्रीवल्लभ म्हणून अवतरलेले आहेत। श्री पिठापुरातील लोकांनी हे ओळखले नाही। गुरुतत्व जाणण्यास ते असमर्थ ठरले। कुरवपुराचे कोळी मात्र अल्पज्ञ असून श्रीपादांवरील श्रद्धेने ब्रह्मज्ञान मिळवू शकले। त्यांची कृपा प्राप्त व्हायला प्रथम अहंकार नष्ट झाला पाहिजे, मद क्षीण व्हायला पाहिजे, तेव्हाच त्यांचा अनुग्रह प्राप्त होतो। देवेंद्रांनी त्या शिवलिंगावर बांधलेले देऊळ एका धनंजय नावाच्या व्यापाऱ्याला दिसले। त्याने ही गोष्ट राजा कुलशेखर पांडे याला कळविली। तेव्हा त्याने त्या मंदिराचा जीर्णोद्धार केला, भोवती हे नगर वसविले। त्याचेच नाव मदुराई झाले। त्या राजाचा मुलगा मलयध्वज त्याने पुत्रासाठी पुत्रकामेष्ठी यज्ञ केला। त्यावेळी तेथे 3 वर्षांची बालिका अवतरली, तीच मीनाक्षी देवी होय। तिचा विवाह सुंदरेश्वराशी झाला। हा विवाह श्री विष्णूने स्वतः लावला होता। शिवजटांमधून आविर्भूत झालेली वेगवती नदी या नगरीला पवित्र करते। सिद्ध योगींद्र पुढे म्हणाले, शंकरा, सृष्टीत प्रत्येक वस्तू प्रकंपन निर्माण होत असते। त्या वस्तूत आकर्षण विकर्षण होत असते। त्याप्रमाणे स्थूल, सूक्ष्म व कारण शरीरात देखील पुण्यकर्मामुळे पुण्याचे प्रकंपन होते। विशेष पुण्यामुळे मनुष्याला पुण्यपुरुष समागम, पुण्यस्थल दर्शन होऊन त्याची पुण्यकर्मे आसक्ती वाढत असते। पाप क्षीण झाल्याशिवाय दत्तप्रभूंवर निश्चल भक्ती जडत नाही। श्री वल्लभांची तुझ्यावर अपार कृपा झाल्यामुळे तू इथपर्यंत येऊ शकलास। त्या कुलशेखर पांडेच्या पुण्याईमुळे पुढे आंध्राचा राजा कुसुमश्रेष्ठी या नावाने जन्माला आला। त्या नंदीश्वराच्या अंशाने विरूपाक्ष हा कुसुमश्रेष्ठींच्या पुत्र रूपात जन्मला। शिलानगरीत जन्मलेल्या अंबिकेने वासवी नाम धारण केले। श्री वासवी कन्यका परमेश्वरी म्हणजे साक्षात अंबिका देवी आहे, हे ज्ञानीच भक्त जाणू शकतात। योगी पुढे म्हणाले,
श्रावण शुद्ध पौर्णिमेला अंबिका देवी श्रीपाद श्रीवल्लभांना राखी बांधते. हे रहस्य सामान्य प्रजेला सांगण्यायोग्य नसूनही श्रीपादांच्या आज्ञेने मी तुला सांगत आहे. दत्तक्षेत्रात पूजेच्या मूर्तीचे दर्शन विशेष पुण्यदायी ठरते. शिवकेशव हे अभेद तत्व आहे. भेददृष्टी तेथे पापदायी ठरते. एकादशीला समस्त पापे अन्नात आश्रय घेतात, म्हणून त्या दिवशी उपवास करून ब्राह्मणाला द्वादशीला अन्नदान केल्यास विशेष फलदायी ठरते. त्या योगींद्राचा बोध ऐकून शंकर भट्ट पुढे जाण्यास निघाले. शंकर भट्टांना कुरवपुरी जाऊन श्रींच्या चरणी नतमस्तक कधी ठेवू असे झाले होते. अशा स्थितीत ते एका टेकडीवरील पिंपळाच्या झाडाखाली बसले. त्यांना निद्रा लागली. सकाळी उठून पाहतात तो रात्री ज्या सिद्ध योगींद्राच्या आश्रमात आपण राहिलो तो आश्रमही दिसत नव्हता. तेथे कुणीच नव्हते. ज्या सिद्ध योगींच्या वचनामृताचा आस्वाद घेतला तो भ्रम होता की काय असे शंकर भट्टांना वाटू लागले. त्यांनी परत पुढे प्रवास सुरू केला. थोड्या अंतरावर एक गाव दिसले. त्याला भूक लागली होती, पण त्या गावात कुणी ब्राह्मण नव्हता. ब्राह्मणाच्या हातचेच अन्न तो खात असे. तेवढ्यात एक गिरिजन शूद्र जातीचा त्यांचे जवळ आला. त्याने शंकर भट्टांना फळे व मध असे आणून दिले. तो फळे खाणार इतक्यात एक कावळा उडत आला आणि त्यांचे डोक्यावर बसला व चोचीने त्यांच्या डोक्यास इजा करू लागला. त्याला शंकर भट हाकलण्याचा विचार करीत होता. इतक्यात 4-5 आणखी कावळे आले व त्यांच्या खांद्यावर बसून चोचीने त्याला जखमा करू लागले. शेवटी ती फळे व मध तेथेच टाकून शंकर भट तेथून पळाला. तेथे असलेला तो गिरिजन म्हणाला, कुठल्या तरी योगी पुरुषांची निंदा याने केली असेल आणि खरंच त्या सिद्ध योगींद्राबद्दल त्याच्या मनात शंका होती आणि म्हणून या अपराधाची शिक्षा मला मिळत असेल असे शंकर भटाच्या मनात आले. शंकर भट श्रीपादांचे नामस्मरण करीत मागे आक्रमित पुढे जात होता. जवळच त्याला औदुंबराचे झाड दिसले. थोडी विश्रांती घेण्यास तो तेथे बसला. तो त्यांचे देहातून दुर्गंध येऊ लागला होता. त्या उग्र वासाने बाजूच्या वारुळातून सर्प बाहेर आले आणि त्याला दंश करावयास लागले. त्यांच्या विषाने शंकर भटांची मृतप्रायच अवस्था झाली. त्याला कशाचेच भान नव्हते. असह्य वेदना होत होत्या. त्या अवस्थेत संध्याकाळ झाली. त्या रस्त्यावरून एक धोबी कपड्याचे गाठोडे गाढवावर ठेवून चालत जात होता. त्याला त्या स्थितीत पाहून त्यांनी शंकराला गाढवावर बसवले व गावातील वैद्याकडे नेले. वैद्याने झाड पाल्याची औषधे दिली आणि त्यांचे विष उतरू लागले, परंतु तो वैद्य चांभार जातीचा होता. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्रीपाद